नमस्कार मित्रांनो, मी ओमकार तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तर मित्रांनो, आज विसर्जन आहे। तुम्हाला बोललो तुम्ही विसर्जनचा ब्लॉग दाखवेन आणि खूप गर्दी असते, तुम्हाला आज दिसेलच आणि प्लस एन्जॉयमेंट पण खूप असते। ते खालती गेले होते, मी बाहेर डान्स करतो सगळीजण, तुम्हाला आवाज येत असेल म्हणजे येतात ते खालून गणपती। तर बघूया, चला जाऊया। सकाळी मी 5-5:30ला घरी आलो, त्याच्यानंतर झोपलो येऊन। आणि हा जागरण काय दरवर्षी आमचा असंच असतो सालाप्रमाणे। आता बघू पुढच्या वर्षी 5 दिवस कशी गेले काही समजलाच नाही। आता जाऊया, दर्शनचा कॉल आला होता, आता आरती करू। आरतीचा मी तो टाकून एक व्हिडिओ आणि मग गणपती बाहेर काढून जाऊ खाली विसर्जनाला। तर मित्रांनो, गणपतीला खाली काढले आहे बघा, असेल आप्पा काढतात हे बघा। तर मित्रांनो, तुम्ही बघितलात आम्ही आत्ता जस्ट आरती केली। आता पप्पा गेले घरी, आता काय सांगू पप्पांचं काय माहिती नाही, सांगून नाही गेले, घरी गेले, आत्ताच गेले। आणि बाकीचे वरती आहेत, तुम्हाला आवाज येत असेल तर येते की नाही मला माहिती नाही, पण मला आवाज येते बारांचा आणि बँजोचा आवाज क्लिअर येतोय, तुम्हाला दाखवतो। आणि एवढी गर्दी असते ना, खूप गर्दी असते आणि जी मजा तुम्हाला आज बघायला भेटणार ना, काय खतरनाक एन्जॉयमेंट असते ना आमच्या गावात, तुम्हाला दिसेल। आणि कोकणात हेच असतं एक नंबर। चला बघूया, आता आलीत कुठे वरच्या वाडीतले, चला बघूया। आवाज ते तुम्हाला जवळ आले असतील। तर मित्रांनो, तुम्हाला दिसत असेल दादा पण आला आहे आज, म्हणजे 5 दिवसानंतर आज विसर्जनला उगवला आहे बघा, मागं तुम्हाला दिसत असेल। आता वरती आले ते म्हणजे जेव्हा रोड क्रॉस केले की खालती येतील, बघूया चला। तर मित्रांनो, इथे सगळेजण जमले ते बघा विसर्जनासाठी। नाही बघा, मम्मी माझी बघा, माझी मम्मी हे बघा, सगळीजण आता गणपती गेले पुढे, म्हणजे अजून बाकीची आरती पब्लिक येते मागून। सगळे गणपती एका लाईनीत लावायचे तिथे आणि सगळेजण सोबत जायचे। हे बघा, मित्रांनो तुम्हाला दिसते बघा कसे सगळे गुलालनी पूर्ण माकलेत, कोण ओळखत पण नाही आमच्या वाडीतला कोण आहे ते बघा, सगळे लाल लाल होऊन आले, तुम्हाला दिसत असेल व्यवस्थित। अशीच मजा असते दरवर्षी बघा, किती दिसतात तुम्हाला सगळे लाल लाल, लहान मुलं पण, मोठी माणसं पण, मुली पण तिकडे।
तर मित्रांनो बघा किती किचड रस्त्याने किती एन्जॉय करतात बघा मुली सगळ्या, खूप एन्जॉय करतात, म्हणजे खूप मजा येते, किती ओरडतात बघा, भारी. कोणाला वाटत पण नाही असं की बाबा गणपती चाललेत. एन्जॉय, आणायचे पण थाटा मांडतात आणि न्यायचे पण थाटा मांडतात, एकदम पॉवरफुल मध्ये. कसं वाटतं बघा. मी आता खाली जातोय, बाकी सगळे मागून येत आहेत, तुम्ही बघितलं आहातच. अर्धे गणपती सावकाश येत आहेत आणि आमचा गणपती आला इथे खाली. मला दाखवतो आता ती गर्दी आहे ती. हे बघा मित्रांनो, अर्धे गणपती इथे पोचलेत. हे बघा, हे बघा. वरतून गणपती मित्रांनो येत आहेत अजूनही बघा. आणि इकडे महिला मंडळ गरबा खेळायला सुरुवात केली बघा. ते बघा दिसत असेल, स्वतःच्या आवाजात गाणी पण बोलायची आणि गरबा पण घ्यायचा. बघा किती जण आहेत, खूप जणी आहेत, खूप महिला मंडळ आहे. जवळपास असतील 20-25 जास्त असतील महिला मंडळ. बघा कसले खतरनाक एकदम. इथे बघा आम्ही 6:30ला नदीवरती पोहोचलो. तुम्ही बघितलं किती गर्दी आहे ती, म्हणजे अजून आता थोडा वेळ नाचतील आणि मग विसर्जन करतील. मला दाखवतो 1 मिनिट नाचतात ते बघा तोपर्यंत. शत्रूची ते घाबरून होते तर ताप, आचरणेला त्यांना त्याने केलं होतं माप.
मित्रांनो जवळपास आम्ही 7-7:15 वाजेपर्यंत नाचत होतो. बाहेरच त्याच्यानंतर आरती घेतली. हे बघा तुम्हाला दिसत असेल किती जण आहेत ते आरती. आता आरती घेतील त्याच्यानंतर मग विसर्जन करतील थोड्या वेळात. ते काळोख होईल विसर्जनाला. टाईम 7:30चा होता. 7:30 पावणे आय थिंक मला वाटते वाजतील. बघा किती गर्दी आहे बघा. खूप गर्दी असते दरवर्षी, अशीच गर्दी असते आणि हीच माझी असते दरवर्षी. तुम्हाला हेच बघायला भेटणार आहे. हे बघा विसर्जन झाले. आणि आजचा ब्लॉग कसा वाटतो नक्कीच सांगा. सोबत लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय. तर मित्रांनो आम्ही सगळेजण आता चाललोय घरी. हे बघा